अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा बरं झालं ना जयभोजन इथे नोकरी मिळाली ते. आता बघा डिस्काउंट किती मिळतोय ते. हो. मी काय म्हणते, आता आपलं हे काम झालं ना की आपण जय भाऊजी आणि आदितीला आपल्या घरी जेवायलाच बोलूया. स्वाती, आपण टूर किती दिवसांची घ्यायची? ते जय भाऊजी आले की कळेलच ना आपल्याला. पण आता ते जय भाऊजी आणि आदितीला आपल्या घरी जेवायला बोलवायचं म्हणजे बोलवायचं. ऑफिस छान आहे नाही? हो ना, ऑफिस खूपच मस्त आहे. पण मगाशी बघितलं ना, ती महामाया एक नंबरची उद्धट आहे मेली. स्वाती, जाऊ दे ना. आपण कशाला कुणाला उगाचच नावं ठेवायची? तू पण ना. हा, या. या आधी आपण कुठे भेटलोय का? अच्छा अच्छा, तुम्ही काय घर भाड्याने गेला आहात का? हे खालचं घर भाड्याने द्यायचंय ना? नाही रे नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तांगडे. मी हा माझा मित्र सुहास, हे आमच्या त्या ऑफिस मधले पिऊन तांगडे. नाही, पण मला का असं वाटतंय की या आधी मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. मला कसं शक्य आहे? मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही. तुम्ही बघितलं नसाल हो, पण मी तुम्हाला पाहिलंय ना. तांगड्याने एखादा माणूस पाहिला ना, तर तो माणूस तांगड्याला इसरेल, पण तांगडे त्या माणसाला कधीच इसरत नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला कुठेतरी बघितलंय. नाही हो स्वाती, जयला यायला वेळ लागेल. आपण निघूया. निघूयात काय निघूयात? आता जय भाऊजी जर इथे नसले तर आपल्याला डिस्काउंट कोण देणार? डिस्काउंट मी तुला मिळवून देतो म्हणजे झालं ना. चल. ही जन्माची घाई असती ना तुम्हाला, मला काही कळतच नाही. तुम्हाला कोणाला भेटायचंय का? कोणाला काय द्यायचंय का? का कुणाकडून काय घ्यायचंय? एकदा नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला. का उगाच छळताय? जा बरं तुम्ही. ए स्वाती, चल बरं. अहो एक मिनिट, आपण यांना ओळखतो. तुमचं नाव काय? स्वरूप तांगडे. स्वरूप तांगडे. अहो म्हणजे हे आपले तांगडे भाऊजी. कळलं ना, म्हणजे आपण यांना ओळखतो. झालं समाधान? दिली ना ओळख? चला निघा आता. ओळख झाली, पण अजूनही कुठं भेटलो ते आठवत नाही. अहो तांगडे साहेब, आपण आधी भेटलो होतो किंवा नव्हतो याचा काही संबंध आहे का?
आता तुमची तो ओळख निघाली म्हणजे आम्हाला इथे ट्रिप कोणी फुकट देणार आहे का? नाही नाही, जाऊ दे ना, चल मग आपण जाऊयात. अहो जाऊयात काय जाऊयात, तुम्हाला पण ना काही कळत नाही. अहो अशा माणसांना ना असंच सुनावलं पाहिजे, नंतर हीच माणसं आपली ओळख काढून आपल्याकडून पैसे काढतात. हो बाई, काय बोलता तुम्ही? एक मिनिट, काय- नाही नाही मी मी सांगतो. काय 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 पैसे काय हा? हा? तांगडे, काय- 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 तांगडे, काय- अहो, गप्प बसा. मी बोलू का त्यांच्याशी? बोला ना, माझं काय जाते? तुम्ही जाता? आठवल आठवल, नक्की आठवल. तांगडे, थँक्यू. हे आम्ही काश्मीर टूरचे केलेले प्रोसेस. कधीचा गेलाय अजय? इतका वेळ लागतो का क्लायंटला कन्व्हिन्स करायला? येईल ते, हा? येतील ते. आता किती ओळखीचे असले तरी क्लायंटच आहेत ना ते शेवटी. मला बोलायचं आहे महत्वाचं. मी काय म्हणते, आपण जाऊन बघूयात का? म्हणजे आपल्यालाही कळेल की असे क्लायंट्स नक्की हँडल कसे करायचे. खाली बस, काही गरज नाहीये. हा मी तेच म्हणते, म्हणजे त्या क्लायंटला असं नको ना वाटायला की ते हँडल करू शकत नाहीयेत म्हणून आपण गेलोय तिथे. नाही तर काय. तांगडे, हा काय रे, काय झालं? मॅडम, ती बाई आहे ना, नुसती झिक 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 करणार आहे. सारखं डिस्काउंट 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 करते. पण मला वाटतं जयसर ही टूर त्यांच्या गळ्यात घालणारच, पण किती वेळ लागेल नाही सांगता येत. मीच बघते. आणि हो, सगळी जबाबदारी आमच्या कंपनीची असेल, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. वा, उत्तम. हं? जय, मी काय म्हणतो, हे सगळं आम्ही घरी घेऊन जातो. घरी जाऊन निवांत बघू. आता थोडी घाई आहे आपल्याला, नाही? निघूया आम्ही. अहो एवढी कसली घाई आहे तुम्हाला? थांबा ना जरा, ते किती व्यवस्थित सांगतायत आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्काउंटचं बोलायचंय ना भाऊजी. तुला कॉफी हवी आहे किंवा काही मदत? जय, आपल्याला अजून एका मीटिंगला जायचंय, लक्षात आहे ना? आटप ना लवकर. हो, हे संपून येतोच. लवकर या. मी वाट बघतीये, कळलं का? जय, आम्ही निघतो आता. हा, या टूरचं मी तुला कळवतो. आणि ते डिस्काउंटचं होईल ना रे? अरे ऑफकोर्स सुहास, तू पण ना. हा बघ. चल निघूया. हो निघूयात ना. आणि जय भाऊजींना पण एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय ना. उगाच उशीर नको व्हायला. पण एक गोष्ट सांगू का, आदिती खूप चांगली मुलगी. तुमच्या या मीटिंग्स वगैरे आहेत ना, जरा बंद करा. आणि जर जमत नसेल ना तर मला सांगा.
अहो त्या आधी तिला जर तुमच्या या मीटिंग बद्दल कळलं तर तिला काय वाटेल? कारण कसं असतं ना की घरच्या लक्ष्मीला ना कधी जय जय आम्ही निघतो आता. हा, अहो, निघू आपण. चल चल अहो. नाही आपण. काय पण तुमचा मित्र हं? आणि कोण होती होती महामाया? अशी चिकटून चिकटून बसली होती त्यांना. स्वाती चिकटून कुठे? कामाचं तर बोलत होते ते. तुझं पण ना काहीतरीच. बरोबर आहे, तुम्हाला खटकलं नसणारच, पण तुम्ही सुद्धा तिच्याकडे डोळे फाडून फाडून बघत होता. नक्कीच तुम्हाला ती आवडलेली असणार. मग बायका पण ना खरंच भलते सलते संशय करून घेण्यात ना तुम्ही पटाईत असता. हो, आणि अशा बायकांना ओळखण्यात सुद्धा. हो. बिचारी आदिती, काय वाटत असेल हो तिला? आपला नवरा किती काम करतो, किती राबतो, पण तुम्हाला सांगून ठेवते हा, त्या जय भाऊजींची लक्षणं काही मला ठीक दिसत नाहीत. आदिती भेटू दे, तिला सगळं सांगणार आहे. हे बाई, आधी तिला काही बोलू नको उगाचच. का? हं? नाही म्हणजे अच्छा, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तुम्हाला ती चांगली माहिती आहे. अगं त्यांच्यात वाद नको व्हायला म्हणून म्हणालो. हो, तेवढी अक्कल आहे मला, म्हणूनच मग अशी गप्प बसले. असले मित्र हवेतच कशाला. तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते हा, हे असले धंदे करणारी माणसं मला आवडत नाहीत. आणि त्यांना साथ देणारी माणसं तर त्याहूनही आवडत नाही. परत जर का तुम्ही त्या जयला भेटायला इथे आलात ना, तर मग बघाच. बरं बाई, पुन्हा इथे नाही येणार. मग तर झालं, निघूया का आता पण? चला. काय झालं? मला का असं अचानक बोलत? का म्हणजे? पकला होतास त्यांच्या समोर बसून. कुठल्या क्लायंटला किती वेळ द्यायचा, बेसिक आहे हे जे. बरं आता माझी पार्टी कसली? कसली? त्या बाईच्या जाचातून तुला वाचवलं ना त्याची. नाही नाही, तू काहीही न बोलता माझ्या बरोबर येणार आहेस ऑफिस सुटल्यावर. ओके? एक सांगू, तुला कदाचित असं वाटेल मी जरा जास्त स्पष्ट बोलतेय, पण खरं तर काश्मीर टूर हेड करण्यासाठी अदितीच्या ऐवजी तुला सिलेक्ट करायला हवं. यु नो, आय एम शुअर तुला एक चांगली संधी मिळाली ना, आणि त्या संधी बरोबर योग्य माणसाची साथ मिळाली ना, तुला बीट करणारं कोणी नाहीये. तुला नाही वाटत असं? काय? हेच की अदिती केपेबल नसताना तिला ग्रुप लीडर केलं. वेल, बघ, म्हणजे तुलाही वाटतं तू बोलत नाहीस फक्त, पण मला वाचता येतं ना तुझ्या डोळ्यातलं. हेच तुझी होणारी कोंडी. नाही तसं काही नाहीये. काय? हेच कोंडी वगैरे. इनफॅक्ट आय एम हॅपी की मला आदिती मॅडमच्या हाताखाली काम करायला मिळतं. खूप काही शिकायला मिळतं त्यांच्याकडून. न्यू आयडियोलॉजी,
आणि त्या इतक्या छान समजावून सांगतात, काही कन्फ्युजन होत नाही, सगळं लक्षात राहतं. चांगलं आहे. गुड. पण जय, स्वतःच्या ग्रोथ बद्दल स्वतःच विचार करायला लागतो. कळतंय ना? सो थिंक अबाउट इट. दमलो मीटिंग करू. एवढं बोललोय मीटिंग मध्ये. आय होप ती लोक कन्व्हिन्स होतील. जय, नक्की कन्व्हिन्स होती. आणि उद्यापर्यंत आपल्याला कन्फर्मेशन कॉल सुद्धा येईल. म्हणजे तसं झालं तर छानच होईल. आज अविनाश सर म्हणत होते कॅम्पेन खूप छान आहे म्हणून. तुला खरं सांगू, मला त्यांना सांगून टाकावं असं वाटलं की हे सगळं मी केलं नाहीये, हे सगळं तू केलंस. पण टीम वर्क. एवढं काय ते बोलून मी गप्प बसले. सर म्हणाले आज मला की त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण खरं तर हा विश्वास माझ्यावरचा नाहीये, तू डिझाईन केलेल्या टूर वरचा. जय, जर आपण डिझाईन केलेली टूर फुल झाली ना, तर आपल्याला खूप इन्सेंटिव्ह मिळतील. ते सुद्धा मी कॅल्क्युलेट केले. अगदी एवढा विचार नको करूस. मला ना तुझी कमाल वाटते. म्हणजे रोज सकाळी लवकर उठून विरारला जाऊन अण्णांचं सगळं करून दिवसभर ऑफिस. पण तरी स्वतःच्या चेहऱ्यावरचं स्माइल नाही जाऊ देत तू. नवऱ्यांचा इतका राग आला होता ना मला आज. तुला नवऱ्यांचा राग आला होता? हो. मला त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्या रजनीचा राग आला होता. कसं म्हणाली लगेच, जय मी तुझ्यासाठी पोळ्या घेऊन येते. इतका राग आला ना, असं वाटलं तिला सांगून टाकावं की मी माझ्या नवऱ्यासाठी डबा आणूच शकते. जय हसू नकोस तू, खरंच हसू नकोस. ठीक आहे हस, पण हे लक्षात ठेव, तिच्यामुळे ना खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसणार आहेस तू. काय काय झालं? बोल ना जय, काय झालं? नाही काही नाही. मिस्टर जय, हे तुम्हाला खूप चांगलं ओळखते. निदान त्या रजनीपेक्षा चांगलंच ओळखते. आता लवकर सांगणार आहेस का काय झालं ते? रजनी, अगं मी रजनी आज जे वागली आहे ना सुहास आणि स्वाती वहिनी समोर, त्याबद्दल विचार करत होतो. सुहास पण हादरला होता. विचारा त्याला घरी जाऊन काय काय ऐकावं लागणार आहे स्वाती वहिनीकडून. काय झालं? काय केलं तिने? ती बोलवायला आली होती ना मला. झालं
म्हणजे नक्कीच काहीतरी पराक्रम केला असणार तिने. जय, हे बघ, आधी सुहासशी बोलून घ्या. परत आपल्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नको. नाही, मी बोलतो त्याच्याशी, पण तू आता लगेच त्याचं टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको? काय टेन्शन घेऊ नको? जेव्हापासून कळलं ते दोघे जण आपल्या ऑफिसमध्ये आले ना, तेव्हाच धडकी भरली होती मला. आणि त्यात तो तांगडे. तांगडे? तो तांगडे सोडतच नव्हता यार सुहासला. जय, हे सगळं सत्य बाहेर पडण्यासाठी. प्लीज, हे असे अवघड शब्द वापरू नकोस प्लीज. आपली मीटिंग आता छान झाली आहे ना. हा, आणि तू ते म्हटलीस ना बुकिंग फुल करण्याबद्दल, त्याबद्दल पण काहीतरी केलं पाहिजे. पण आता चला घरी जाऊयात. अदिती, चल ना.